पोवळे आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया. या तासाच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन 100 हेडलाईन्स पाहूया. काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांचा संसदेत भाजप खासदार निशिकांत दुबेंना घेराव. मराठीबाबतच्या विधानांवर वर्षा गायकवाड, शोभा बच्चाव, प्रतिभा धानोरकरांनी निशिकांत दुबेंना जाब विचारला. काँग्रेसच्या महिला खासदारांच्या हिसक्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पळ काढला. मराठी भाषिकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही, खासदार वर्षा गायकवाडांनी दुबेंना सुनावलं. काँग्रेसच्या महिला खासदारांचे मनसे नेते संदीप देशपांडेंनी आभार मानले. वाचारवेळी भाजप खासदार निशिकांत दुबेंचा महिला रणरागिणींनी माज उतरवल्याबद्दल आभार, अशा शब्दात देशपांडेंकडून कौतुक. कल्याण पूर्वेतील तरुणी मारहाण प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. पंचनामा करून डीव्हीआर ताब्यात घेतला, तर प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवले. चिपळूणमध्ये पे अँड पार्कच्या जागेचा ठेका परप्रांतीयाला दिल्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक. रेल्वे स्टेशन परिसरात मनसेकडून घोषणाबाजी, स्टेशन मास्तरांना फैलावर घेतलं. पालघर जिल्ह्यात घोडबंदर ते अच्छाडपर्यंतच्या बहुतांश हॉटेलांच्या पाट्या या गुजराती भाषेत. पालघर जिल्हा कामगार आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कारवाई नाही. वाशीत कॉलेजबाहेर मराठी विद्यार्थ्याला अमराठी तरुणांची मारहाण. मराठी बोलतो म्हणून विद्यार्थ्याला हॉकी स्टिकनं मारहाण. सूरज पवार आणि फैजन नाईक या दोघांमध्ये मराठीवरून वाद पेटला होता. गुन्हा दाखल. नाशिकच्या पंचवटी परिसरात काल मध्यरात्री 2 गटात तुफान राडा. वर्चस्वाच्या वादातून 2 गट हे समोरासमोर आलेले होते. दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करत हवेत गोळीबार. 2006च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा खटला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. आरोपींना सुप्रीम कोर्टाच्या नोटिसा. 1 महिन्यात आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची सूचना. 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीचं भाजप नेते किरीट सोमय्यांकडून स्वागत. सगळ्याच आरोपींना फाशी झाली पाहिजे, सोमय्यांची मागणी. पुण्याच्या यवतमध्ये कला केंद्रामध्ये गोळीबार करणारा आमदार शंकर मांडेकरांचा भाऊ चुकीचं काम केलं असेल तर त्याला सोडायचं नाही. गोळीबार प्रकरणावर आमदार मांडेकरांची प्रतिक्रिया. सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावानं गोळीबार करणं हा नक्षलवाद. पुण्यातील दौंडमधील अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणावर खासदार संजय राऊत यांची टीका. दौंड गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र आणि गाडी पोलिसांनी जप्त केली. पैसे न दिल्यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. हा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी फेटाळला. हर्षल पाटील यांचं सरकारकडे कोणतंही बिल थकलं नाही. हर्षल पाटील यांच्या बिलाची कुठेच नोंद नसल्याची गुलाबरावांची प्रतिक्रिया. हर्षल पाटील यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारनं घ्यावी. सांगलीतील तांदूळवाडीच्या गावकऱ्यांची मागणी. जलजीवन मिशन कामाचे पैसे थकीत झाल्यानं हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली होती. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन संदर्भात कोणतंही कंत्राट सांगलीत घेतलं नाही, तेव्हा थकबाकीमुळे आत्महत्येचा प्रश्नच येत नाही. सांगली जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया. जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांचे 35,000 कोटी थकले. दरम्यान जलजीवन मिशनचे पैसे राज्यांनीच उभारावे अशी सूचना केंद्र सरकारनं दिली असून लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे पैसे थकले. नागपूरमध्ये कंत्राटदार संघटनांनी जिल्हा परिषदेसमोर एकत्र येत हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सभा घेत सरकारकडे पुरेसा निधी नाही तर सरकार विविध कामांचं कंत्राट का काढतं, असा कंत्राटदार संघटनेचा सवाल. कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली नसून ही सरकारनं केलेली हत्या. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, राऊतांची मागणी. हर्षल पाटीलची आत्महत्या नाही तर हा सरकारनं घेतलेला बळी आहे. आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल. तरुण कंत्राटदार आत्महत्या करतोय हे चिंताजनक असल्याचीही प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेची एसआयटी आणि ईओडब्ल्यू चौकशी करण्याची संदीप देशपांडेंची मागणी. भाजपच्या माजी खासदाराचा मुलगा सनी पांड्याची टेंडर प्रक्रियेत मिलीभगत असल्याचा देशपांडेंचा आरोप. छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे आज अजित पवारांची भेट घेणार. सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी विजयकुमार घाडगे अजित पवारांची भेट घेणार. कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ काढणारी व्यक्ती समोर आल्यास सत्कार होईल. रोहित पवारांची एक्स पोस्ट.
तर इतर अनेक प्रकरणांकडे सरकारचं दुर्लक्ष, कोकाटेंच्या व्हिडिओची मात्र चित्त्याच्या वेगानं चौकशी, पवारांचं टीकास्त्र. आणि यानंतर थेट जाऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बोलतायत. वेगवेगळ्या बैठका नेहमीच